हॅलो मंडळी, नमस्कार. आज माझ्यासोबत आहेत सकाळच्या सेलिब्रिटी गप्पा-टप्पांमध्ये दिग्दर्शक विनायक कोळवणकर. सध्या त्यांचं रंगभूमीवर टोडी मिल फॅन्टसी हे नाटक खूप गाजतंय. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि त्यांच्याविषयी. हॅलो सर, कसे आहात तुम्ही? मी मस्त. छान आहे. तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या नाटकाचं दिग्दर्शन केलंय. तुम्ही स्वतः हिंदी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलंय. तुमचं टोडी मिल फॅन्टसी हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस आलंय. काय सांगाल या नाटकाविषयी? काय ह्या नाटकाचं काय वेगळेपण आहे? बेसिकली आपल्या इकडे ज्या पद्धतीचं व्यावसायिक नाटक होतं तसं हे बॉक्स सेटवालं व्यावसायिक नाटक नाही. हे पूर्ण म्युझिकल कॉन्सर्ट तुम्ही बघताय असं ते एकंदरीत पूर्ण रॉक बँड परफॉर्म करतो त्याचं वेगळेपण हे आहे की ते खूप कंटेम्पररी म्युझिकल लँग्वेज मध्ये आपलं स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि तुम्ही लाईव्ह म्युझिक ऐकता, वेगवेगळे फॉर्म ऐकता जगभरातले, रॅप, रेगे आणि अशा प्रकार विषयी. तर ते त्याचं मला वाटतं की सगळ्यात युनिक काय असेल तर ती गोष्ट आहे. म्युझिकल मेजरली म्युझिकल हा त्याचा पॉवरफुल एलिमेंट तो आहे. ओके. मी आता तुमचा उल्लेख केला की म्युझिकल आहे. आता आपल्या आधीही मराठी रंगभूमीवर म्युझिकल नाटकं आले, पण मला वाटतं की असं मी ऐकलेलं तरी पहिलं नाटक असावं की त्यात वेगवेगळे सॉंग जगभरातले ऐकायला मिळतात. सो हे नाटक तुम्हाला कसं सुचलं आणि दिग्दर्शन करताना तुम्ही काय त्याच्यात ऍडिशन केले किंवा काय तुमच्या डोक्यात काय होतं? हे नाटक सुरुवात झाली तुमच्याकडून, तुम्ही सुरुवात केली? सुचलं तर जसं नॉर्मल एखादी गोष्ट सुचते तसंच होतं. आणि असं होतं की आपण जिथं बिलॉंग करतो, म्हणजे आपण आर्टिस्ट म्हणून असं असतं ना की आपल्याला आधी आपल्या आयुष्यातल्या गोष्टी दिसायला पाहिजेत, समजायला पाहिजेत, भूतकाळात जोडून घ्यायचं. आजूबाजूला जिथे मी राहतो, जिथे माझं कल्चर आहे, ज्या समाजाशी मी जोडला गेलेलो आहे, माझं पर्सनल पेन काय आहे, त्या पर्सनल पेन मधनं ते नाटक डेव्हलप झालं. आजूबाजूला ज्या गोष्टी मित्रांच्या बघत होतो किंवा पॉलिटिकल इम्पॅक्ट जो जनरेट होत होता किरण गावावरती किंवा साऊथ मुंबईवरती किंवा मुंबईवरती, त्या मुंबईत राहणारी मित्रांची ती गोष्ट आहे. आणि त्याच्यातनं मग ज्या आजूबाजूला इतकी वर्ष गोष्टी बघतोय, ज्या कंडिशन मधनं माझ्या आजूबाजूचे लोक जात आहेत, मग त्यांच्या गोष्टींना अंडरस्टँड करून, त्यांच्या जाणीवांना किंवा माझ्या जाणीवांना अंडरस्टँड करून आम्ही ही गोष्ट डेव्हलप केली. आणि त्याच्यानंतर जवळजवळ वर्ष दीड वर्ष आम्ही याचं क्राफ्ट करत होतो. कारण आता थेट ते म्हणजे जसं स्क्रिप्ट मध्ये आहे तसं ते स्टेजवर गेलं नाही. स्टेजवरती एक त्याचं वेगळं क्राफ्टिंग झालं, त्याला व्यवस्थित शोधलं गेलं की नव्या जनरेशनला भावणारा प्ले किंवा शो किंवा नाटक कसं असायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टींवर जवळजवळ वर्ष दीड वर्ष काम करून त्याच्यानंतर तो प्ले उभा केला. तो आताच्या काळामध्ये डिजिटल स्पेस मध्ये खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत. एंटरटेनमेंटचे एवढे अव्हेन्यूज अवेलेबल असताना आपण जे नाटक करतोय त्याच्यात एक युनिकनेस आहे की तिथे जिवंत माणसं असतात आणि बघणारी जिवंत माणसं असतात आणि ते एक मध्ये ऑक्सिजन इंटेक करत असतात, हृदयावर काम करत असतात. ही युनिक गोष्ट असते कुठल्याही म्हणजे लाईव्ह आर्टच्या बाबतीत. पण त्याचबरोबर ते जे नाटक आहे ते तरुणांचं नाटक आहे. आणि ते तरुण मुलं ज्या त्यांचे जे व्हिज्युअल टेस्ट आहे, इयर टेस्ट आहे, त्यांचे ज्या काळात पीसी काळ आहे, वेगवान काळ आहे, तर त्या वेगवान काळामध्ये त्यांचा ते ज्या पद्धतीने गोष्टी वापरतात किंवा ज्या पद्धतीने गोष्टींची डील करतात त्यालाही वेग आहे. त्या वेगाचं अंडरस्टँडिंग पण त्या प्लेमध्ये आहे. आणि तेवढा तो वेगवान शो बनवण्याचा प्रयत्न झाला. आणि एक खूप ह्यूज एक्सपिरियन्स आपल्याकडे अवेलेबल असलेले जे थिएटर आहेत. आपल्याकडे काही ब्रॉडवे सारखं थिएटर नाही मोठं, ते NMCC सारखे झाले, पण तिथे सगळ्यांना शक्य नाही. पण आपल्याकडे रेग्युलर व्यावसायिक नाटक ज्या पद्धतीने होतं त्या स्पेस मध्ये अशा पद्धतीने नाटक आपण करून बघूया की जे ग्रँड असेल, व्हिज्युअली खूप पॉवरफुल असेल आणि ते आत्ताच्या तरुणांना बघायला मजा येईल. या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये झालेला आहे. आता तुम्ही म्हणालात की तुमच्या आसपासचा परिसर, तिकडच्या समस्या ह्याच्यावर भाष्य करणारं नाटक तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आतापर्यंत विरणगाव असेल, आपली जी लालबाग परळ, तिकडचं जे मिल 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 कामगारांचं आयुष्य, ह्याच्यात आतापर्यंत अनेक कलाकृती घडल्या आहेत. पण मला वाटतं ही कलाकृती अशी आहे की ती आत्ताच्या तरुणांवर नष्ट करते. म्हणजे इकडची जी मुलं आहेत त्या हालापेक्षा वर आहे त्यांच्यावर नष्ट करते. त्यातलं जे कॅरेक्टर आहे ज्याचं स्वतःच एक स्वप्न आहे, त्याला एक थोडंसं बिझनेस ओपन करायचं आहे. तर ते कॅरेक्टर उभं करताना किंवा त्याच्या मागचं काय म्हणूया बॅकग्राऊंड दाखवताना अभिनेता नेहमी दिग्दर्शकाचं ऐकत असतो की त्याचं काय विजन आहे. तर तुम्ही काय विचार केलेला दिग्दर्शक म्हणून की तो ते कॅरेक्टर कसं उभं केलं? मेन जे दोन्ही कॅरेक्टर्स आहेत, अगदी मग ते गोंट्या जो आहे तो आणि त्याला तरुणी भेटते ती, ते कॅरेक्टर उभं करताना तुम्ही काय विचार केला? ऍक्च्युली घंट्याचं कॅरेक्टर जे आहे ते तर म्हणजे त्याच्या म्हणजे ऍक्टर म्हणून त्याच्याबरोबर काम करताना जर तुम्ही इतर ऍक्टर म्हणून ते करत असताना ते तर नॉर्मल जशी प्रोसेस वगैरे तशीच प्रोसेस झाली आहे. पण जर ते पात्र म्हणून आपण जर बघितलं त्याच्याकडे तर घंट्या पाऊस हा त्या सगळ्या समाजाला ते मुंबईतलंच प्रतिनिधित्व करत अशाला भाग नाही. घंटा जो आहे तो आपल्यातला असा माणूस आहे ज्याला आपण जो आपल्याला इनोसंट वाटत राहतो आणि आपल्याला मदत करणारा माणूस वाटत राहतो आणि आपण मग त्याला आपला लीडर बनवतो. आणि तो लीडर कसा त्याच्यात म्हणजे त्याच्या लालसेपोटी त्याच्या तो प्रलोभनांना भुलल्यामुळे तो कसा त्याच्या कम्युनिटीचा घात करतो. ह्या टेंडन्सीवरती घंट्या पावसावरती आहे. म्हणजे बेसिकली तो गद्दार आहे आणि त्याला म्हणजे त्या स्टेजमध्ये पण तेच आहे की तो गद्दार ओळखणं किंवा तो गद्दार ठेवणं हे खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर आपण किती दहीहंडीचं लॉजिक जे आहे, दहीहंडी ही पूर्ण विश्वासाने उभी राहते. त्याचा एक माणूस जरी चुकला तरी ते घर कोसळू शकतं. घंटा पावसे प्रवृत्ती ही आपण लोकेट केली पाहिजे आणि त्याच्यावरती योग्य ते काम केलं पाहिजे, मार्ग काढला पाहिजे आणि अशा माणसापासून फारकत घेतली पाहिजे कम्युनिटी म्हणून. आणि योग्य लीडर शोधणं खूप गरजेचं असं आहे. आणि त्यावेळी घंटाचा प्रवृत्तीची लोक ज्यावेळी उभी राहतात सोसायटीमध्ये आणि ती पावर करतात, ज्यावेळी ज्या लोकांचं दमन होतं, जी इनोसंट आणि जेन्युइन लोक असतात, ती इनोसंट लोक एकतर जसं त्यांचं आयुष्य पुरत राहतात आणि जगत राहतात आणि काही लोक असट करतात, काही लोक रिपेल करतात. तर तो रिपेल सोसायटीत मग जनरेट होतो आणि मग हा रिपेल पुढे जाऊन त्या रिपेलला दुःखी लोक हळूहळू भेटत जातात आणि मग त्याच्यातनं एक नवी मुवमेंट जनरेट होते. कारण की ते दमनाविरुद्ध बोललं जातं आणि मग बऱ्याचदा सोसायटीत कोल्हॅप होण्याच्या शक्यता तिथे निर्माण होताना दिसतात एखाद्या समाजाच्या. मग ती म्हणजे एक शहर आपण घेतलं आणि त्या शहरामध्ये एका वर्गाचं दमन होतंय. म्हणजे आता हे तेलाचं जे काही चालू आहे पॉलिटिक्स ते खालच्या स्तरापर्यंत जेव्हा पोहोचत नाही त्यावेळी त्याचं डिग्रेडेशन होतं आणि त्या डिग्रेडेशन म्हणजे त्या माणसाला असं होतं ना की अरे आमच्यातला एक आहे ना त्याला ते सगळं मिळतं, आम्हाला का मिळत नाही, कळलं. आणि मग ते इकडनं खूप वेगळ्या ठिकाणी जाण्याची शक्यता असते. म्हणजे कोविडमध्ये तुम्ही बघितलं असेल ना की खालचा मध्यम वर्गाच्या खालचा जो स्तर आहे अजून एक 6 महिने वर्षावर लॉकडाऊन अजूनही झाला असता तर त्याला त्याच्या पोटासाठी किंवा गोष्टींसाठी ती लॉ अँड ऑर्डर जी काय आहे ती तुमच्याकडे मानण्यावर आहे ना. मी मानतो ती काही अशी वस्तू रूपात नाही आहे कुठे. मी मानतो की हा ते सिग्नल आहे, ते आहे, ते पोलीस आहे. ज्यावेळी माणसांच्या अस्तित्वावरती आणि पोटा पाण्यावरची गोष्ट येते, उपासमार होते किंवा एकाच जगामध्ये आपल्याला आपल्या समोर त्या गोष्टी घडतात आणि आपल्याला मिळत नाही, त्यावेळी एक वेगळी सोसायटी धुमसत असते ग्राउंड लेवलला आणि मग त्याच्यातनं गुन्हेगारी वाढत जाते. असं एकंदरीत गोष्टी आहेत. म्हणजे ईशाच्या कॅरेक्टर ईशाचं कॅरेक्टर जे आहे ना ते मॉडेल आहे आणि ती स्वप्न देते ना आपल्याला. म्हणजे टीव्ही दिसणारी संतू मम्मी असेल ती आपल्याला स्वप्न देते ना आणि मग आपण ती गोरी आहे म्हणून आपण तसं आपण घेतो, तशी ती त्या घंट्या पावसाला करत करते.
की ईशा सिंग त्याला त्याच्या डिग्निटी वरनं लांब घेऊन येते आणि त्याला अल्टिमेटली सगळी तत्व वगैरे काही नसतात. तो धंदा करण्यासाठी कुठे ढकलला जाऊ शकतो त्याला बिलीव्ह करून देते आणि खूप एक्स्ट्रीम प्रॅक्टिकलिटीकडे घेऊन जाते आणि त्याच्यातनं तो त्या मित्रांबरोबर गद्दारी करतो. त्या मित्रांना त्या प्रॉब्लेम मध्ये साथ देत नाही आणि त्यांनी जो उभं केलेला इश्यू असतो तो ते धंदा असतो तो खोल्यात होतो सगळ्या बिझनेस त्यांचा खोल्यात होतो आणि त्यामुळे इतर लोकांची कशी वाटाघाट होते. ते ईशा सिंग जी आहे ती ईशा सिंग ती स्वप्न घेऊन येते आणि म्हणजे तेच आहे की आणि त्याला ते रिअलाइज होतं की त्याच्यात म्हणजे आपण बरोबर खूप ब्रँडेड वगैरे नाही पण आपल्या इनरवेअरला लोक आहेत हे विसरलो नाही त्या घंट्याला त्याच्यात रिअलाइज होतं हे बरोबर आहे पण ते रिअलाइज होत असताना तो स्वतःच्या रूट्स पासून ज्या पद्धतीने पाळत गेलो स्वतःच्या अस्तित्व म्हणजे जिथनं तो बिलॉंग करतो त्या कम्युनिटीला तो बिलॉंग करतो आणि ज्यांनी त्याच्यासाठी काही एफर्ट घेतले त्यांच्यापासून स्वतःला डिटॅच करून त्यांच्याच मर्यावरती तो टॉवर बांधण्याचं काम हातात घेतो किंवा ते वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला सोसायटी बघायला मिळतं. ते टॉवर बांधण्यापुरतं नाही ते छोट्या स्केलवरती बघायला मिळतं आणि मोठ्या मोठ्या ग्लोबल सब्जेक्ट मध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. तो ईशा सिंग ती आहे जी त्याला प्रलोभनांकडे हे करते चाईल्ड करते. ते ईशा सिंगचे कॅरेक्टर कसं आहे. ह्या नाटकाचा महत्वाचा पाया आहे म्युझिक गाणं संगीत. श्रीनाथ यांनी हे संगीत दिग्दर्शन केले त्यांची गाणी नाही मग कोणी केले त्यांचं म्युझिक आहे. तर मग त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल त्यांनी त्यांच्या सोबत हे किंवा तुम्ही डिस्कशन केलं कारण का म्युझिकल गोष्टी हा तर पूर्णपणे त्याचा पाया असेल नाटकाचा मूळ गाभा म्हणजे नाटक त्याच्यावर आहे अवलंबून. तर मग ते करताना ते डिझाईन करताना तुमचे काय विचार तुमचं कसं कॉर्डिनेशन होतं तुम्ही कसं ते ठरवलं आणि कसं ते पूर्ण व्हिज्युअली उभं केलं. ते तर म्हणजे आम्ही सगळे चित्र गेलो तो बँड जो आहे तो मुळात गिरण गावातून बिलॉंग होतो गणेश गल्ली तो अगस्ती जो आहे तो गणेश गल्ली राहतो आणि तो बँडच मुळात तिथनं बिलॉंग करतो त्यामुळे याला काय पद्धतीचं म्युझिक असं होतं अगस्ती आणि कपिलने त्यावेळी अंडरस्टँड केलं होतं आणि आपण ऐकत होतो ना म्युझिक वेगवेगळं तर मला भावत असणार किंवा मला आवडणार सगळ्यात हे बनत होता. त्यावेळी रॅप कल्चर आपल्या इकडे हे करत होतं म्हणजे हॉल पुरायला लागलं होतं. ते गरीब येऊ घातला होता येणार होता काही काळानंतर म्हणजे तो 2 वर्षांनी आला त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी अंडरग्राऊंड रॅपर्स आणि कमर्शियल आधी कमर्शियल रॅपिंग आणि अंडरग्राऊंड रॅप पद्धतीने आहे ते सगळ्या लोकल त्या झोपडपट्ट्यांमधनं आणि त्या सगळ्या ठिकाणाहून ते रॅपर्स बाहेर आले ते कल्चर त्यावेळी फुलत होतं. मग त्या सगळ्या गोष्टींच्या एकंदरीत त्या सगळ्या म्युझिक मध्ये त्या गोष्टी आल्या आणि बाकी ठिकाणी पण वेगवेगळे जॉनर एक्सप्लोर केले जे ते आम्हाला वाटले की हा ही जी इमोशन आहे या जॉनर मध्ये खूप चांगली जनरेट होताना आपल्याला दिसते. पण मेजरली रॅप हा मेजर त्याच्यामध्ये परफॉर्म करतो बऱ्याच म्युझिकच्या भागाला वोकली त्या रॅपने भरून काढलेला आहे. आणि ते कसं आहे की म्हणजे एका म्युझिशियनला एक चांगलं विजन मिळणं चांगली पोएट्री मिळणं तर त्यांना कंपोजर म्हणून एक त्यांच्याच जगण्याची गोष्ट मिळाली आणि त्याच्यावरतीच त्यांनी गाणी लिहिली गाणी बनवली किंवा त्याचं म्युझिक कंपोज केलं. मी म्हटलं ना की मी माझ्या आयुष्याच्या पर्सनल स्पेस मधनं काही गोष्टी शोधून त्या गाण्याचा प्रयत्न करतो तसं तो म्युझिशियन पण तिथून बिलॉंग करतो आणि ज्या गोष्टींनी रिलेटिव्हिटी जी आहे त्या गोष्टीला घेऊन त्याच्या आयुष्यात ती तेवढीच असल्यामुळे म्युझिक पण त्या पद्धतीने म्हणून काढलं झालं ते फक्त ते म्युझिक दिग्दर्शक म्हणून त्याने एका सिंगला म्युझिक लावायचा झालेला नाही तोही त्याच्यामध्ये ब्लेंड झालेला पूर्ण
आणि म्युझिशियन ह्या गोष्टींचं कोलॅबोरेशन करून ज्यावेळी संगीत बनतं त्यावेळी अजून परिणामकारक ठरतं. त्या अशा गोष्टी झाल्या. तर तुम्ही स्वतः एक ऍक्टर आहात, तुम्ही काही नाटकांमध्ये काम केलंय. तुमच्या लक्षात राहिलेलं तुमची भूमिका कोणती नाटक तुमचं तुमच्या स्मरणात राहील आणि तुम्हाला एखादा ड्रीम रोल तुमचाही असेल तो कोणता? एखादं नाटक जे तुम्हाला डिरेक्ट करायचंय, एखादी कथा तुमची ड्रीम. ऑनेस्टली मला ऍक्टर म्हणून विन्सेंट व्हॅन गॉग ते कॅरेक्टर मला ऍक्टर म्हणून प्ले करायची खूप इच्छा आयुष्यात. आणि दिग्दर्शन तर आपण करतोय म्हणजे ते कसं ते माझं मूळ मीडियम आहे. जसं की जे मध्ये एखादा चित्रकार असतो तो फाईन आर्टिस्ट जाऊन ग्राफिक डिझायनर होतो किंवा अजून काहीतरी होतो, पण त्याचं मूळ मीडियम हे चित्र असतं ना. तर मी आयुष्यभर सिनेमा किंवा असं काय किती करेन मला माहित नाही किंवा केले तर किती असते मला माहित नाही, पण थिएटर मी आयुष्यभर करेन कारण ते माझं मूळ आहे, मूळ मीडियम आहे. शेतकरी बरेच जोडधंदे करतो पण शेती हे त्याचं मूळ होतं उदरनिर्वाह. तसं मला नाटक करत आहे आणि असं काही नाही. थिएटरचं बोलाल तर मला असं वाटतं की मराठी स्टेज मध्ये त्या थिएटर बांधले जावेत आणि त्या ऍडव्हान्टेज घेऊन नवीन म्युझिकल बनवायला हवे. म्हणजे जास्तीत जास्त म्युझिकल एक्सप्लोर व्हायला हवे मराठी व्यावसायिक थिएटर मध्ये, असं मला मनापासून वाटतं. आणि मी स्वतः असं ठरवलेलं आहे की मी जी म्युझिक जे करेन ते म्युझिकलच करेन. मी रिअलिस्टिक किंवा अशा ह्याच्यातला करणार नाही काम. मी ठरवलेलं आहे ते करताना बरेच अडथळे येतात, पण हा पण तो पॉईंट ठरला असल्यामुळे म्युझिकल करायचे तर आहेत आणि म्हणजे असं आहे की जगात अवेलेबल आहेत. म्हणजे बऱ्याचदा सतत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक लागतात, पण मला असं वाटतं की ओरिजिनल आताच्या काळातली गोष्ट आताच्या काळात लेखकाचा किंवा दिग्दर्शकाचा असलेला ते एकच त्यांनी नव्याने मांडायला हवा आणि तोच जास्तीत जास्त यायला हवा. तरच नवीन नवीन शोध उभे. सध्या एक सतत एक चर्चा आता आपण थिएटर बद्दल बोललो तर पाहायला मिळते की महाराष्ट्राच्या थिएटरची दुरावस्था ही एक मला वाटतं गेल्या 4-5 वर्षांनी कॉमन बातम्यांमधली ब्रेकिंग न्यूज आहे एंटरटेनमेंटच्या, किंवा प्रत्येक कलाकाराची दिग्दर्शकाची खंत आहे नाट्य निर्मात्याची की आम्हाला थोडी चांगलं मिळत नाही. तो त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे, तुमचं काय दृष्टिकोन आहे? ते काय शासनाचे जे थिएटर आहेत ना ते त्यांची खरंच अवस्था वाईट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी शासनाबरोबर नाट्य परिषदेने दिग्गज करून कोलॅबोरेट करून आणि गोष्टी म्हणजे त्या नाटकांना जेवढी इज्जत आहे प्रेक्षक देतात तेवढी शासन त्या नाटकांना देते का किंवा त्या धंद्याला देते का, नाटक या धंद्याला देतात. हा एक मुद्दा आहे आणि तो तर म्हणजे ती गोष्ट तर झाली पाहिजे आणि हाल होतात म्हणजे खूप खूप हाल होतात आर्टिस्ट. म्हणजे तो आर्टिस्ट आपल्याला आनंद देतो बघायला येणारा माणसांना, पण कधी कधी अशा थिएटरमध्ये करत असताना मागे जाती घालणे वेगळी झाली आहे आणि स्त्रियांचे सगळ्यात जास्त जर कोणाला पुरुषांचं आपण म्हणू काहीतरी ऍडजस्टमेंट होऊ शकतात पण स्त्रियांच्या बाबतीत ऍडजस्टमेंट कठीण होऊन नसतं आणि त्यामुळे खूप चांगली बॉडी थिएटरवरती असणं गरजेचं आहे शासनाची आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याची टेक करायला पाहिजे. म्हणजे असं असतं ना की एक इन्स्टिट्यूट असते कुठली आणि तिच्याकडे खूप पैसा असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये, पण आणि ती खूप चांगली ग्रोथ असते, तिथे खूप चांगली लोक शिकायला येतात, पण तो ते इन्स्टिट्यूट चालवणारा जो एचओडी आहे ना त्याचा इंटेंट खूप पॉवरफुल असतो म्हणून ती फक्त ग्रोथ असते आणि कधी कधी तो माणूस तिथून निघून जातो, तिथे नवीन माणूस येतो, त्याचा इंटेंटच नसतो. त्या संस्थेकडे पैसा असून तिथे त्या गोष्टी त्या पद्धतीने वर्क होत किंवा त्यातलं चैतन्य हरवलेलं असतं आणि त्या एवढ्या उभ्या राहत नाही स्ट्रॉंगली. मला असं वाटतं की थिएटर शासनाने सांगितल्यानंतर आपण शासनाकडे शासनाचे रिपेअरी थिएटर शासनाने रिपेअरी केली नाही, पण
तिथं जी बॉडी आहे, थिएटरवर जी बॉडी आहे, त्यांचं काय कोऑर्डिनेशन आहे शासना बरोबर आणि त्यांचा काय इंटेंट आहे? तिथला जो एचओडी आहे, तो थिएटर चालवणारा जो एचओडी आहे, त्याचं काय म्हणणं आहे, त्याचा काय इंटेंट आहे? तो इंटेंट पण बऱ्याचदा मॅटर करत असतो. कारण कुठल्याही ठिकाणी सगळ्याच तुम्हाला टू द पॉइंट मिळेल असं होत नाही. प्रत्येक ठिकाणी माणसांना थोडे एफर्ट मिळत असतात. कुठली गोष्ट टिकवायची नंतर मला असं वाटतं की थिएटरचं जे एचओडी आहे ते काय करताय, की त्यांचं पण काम आहे की त्यांनी त्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. आणि मला शेवटचा प्रश्न जाता जाता की एक नाटक मराठीतलं व्यावसायिक असो प्रायोगिक असो कोणतंही ते तुम्हाला अत्यंत तुमच्या जवळचं आहे, ते तुम्हाला खूप आवडतं आणि ते पुन्हा तुम्हाला करायला आवडेल आणि एखादा तुमचा मराठी नाटकामधला एखादा ड्रीम की जो तुम्हाला करायचा आहे ऍक्टर. मला आशी पाखरे ते मधला जो नाही त्याच्यातलं जे कॅरेक्टर आहे आणि त्यांनाही कसं सेक्रेटरी करणं आहे, तो अरुण सर नाही ते कॅरेक्टर पण आवडलं. पण मला असं ते वाटतं ते नाटक एकदा करायला हवं असं मला वाटतं. आणि एखादा अजून कोणता ड्रीम आहे खूप भारी आहे तुम्हाला खूप फरक पडायचा किंवा नाटक एक डिरेक्टर म्हणून तुम्हाला पुन्हा अनुभव तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. 3 पैशाचा तमाशा. ओके. थँक्यू सो मच फॉर द वेळ काम येस धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.